महिला नेत्या या आज राज्यपालांना भेटायला आलेल्या आहेत। मात्र साहेब थोडंसं साईडला ना साहेब, राजभवनात जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलेलं आहे आणि त्याचीच हे काही दृश्य आपण पाहतोय। सध्या महाविकास आघाडीच्या या सर्व महिला नेत्या गेटवरच थांबलेल्या आहेत। साहेब थोडंसं पांघरा ना। तर महिलांच्या काही समस्यांसंदर्भात महाविकास आघाडीच्या महिला नेत्या या राज्यपालांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। मात्र राजभवनात जाण्यापासून या सर्व महिला नेत्यांना रोखण्यात आलंय। राज्यातील महिला सुरक्षा, लैंगिक हिंसाचारासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्या राज्यपालांना भेटणार आहे। तर सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर या देखील महाविकास आघाडीच्या महिला नेत्या या ठिकाणी पाहायला मिळतात। दुपारी 12 वाजता राजभवनात गेटवर असं घेऊ नका, ऐका दादा, दरवाजा बंद केला हो साहेब, थोडंसं हात काढा ना। हॅलो आतमध्ये सुनील साहेब थोडंसं झालं। इकडे तुम्ही आतमध्ये घेऊ नका। ताई बाहेर ना ताई। अरे थांबा एक सेकंड, त्यांनी 12 वाजताची वेळ आपल्याला दिलेली होती, काहीतरी पेपर मध्ये गडबडी असेल, आपण महाविकास आघाडी म्हणून वेळ मागितलेली आहे। त्यांचा कदाचित काही ऐकण्या बोलण्यामध्ये जर फरक पडला असेल आणि त्यामुळे एक व्यक्ती खाली करणार, परंतु ते बोलत आहेत ऑफिसरशी आणि आम्ही अपेक्षा करतो की ती चर्चा सकारात्मक होईल आणि आम्ही बोलू। नाही पण नावं दिले होते का? नावं दिली होती का? आम्ही वेळ मागितलेली आहे आणि आम्हाला निरोप नाही नावं दिली होती का? तुम्ही नाव दिले होते याच्यामध्ये आपण 1000 वर्ष चला जाते समय भेटला अरे बूम अरे क्या मेरे बूम में कौन है भाई? अच्छा गिरीश है, ठीक है जानते। तर महाविकास आघाडीच्या या महिला नेत्यांना अडवण्यात आलंय। राजभवनात फक्त रोहिणी खडसे यांनाच याआधी प्रवेश देण्यात आलेला आहे। तर सुषमा अंधारे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधलेला आहे। आपण महाविकास आघाडी म्हणून भेटीला वेळ मागितली होती असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर आधी फक्त रोहिणी खडसे यांनाच राजभवनात प्रवेश देण्यात आलेला आहे। तर बाकीच्या या महिला नेत्या अजूनही गेटवरच उभ्या आहेत। तर महाविकास आघाडीच्या या महिला नेत्या राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या। 12 वाजेची भेटीची वेळ मागितली असंही सुषमा अंधारे म्हणालेल्या आहेत। दरम्यान कागदपत्रांची काही पूर्तता राहिली असेल असं देखील त्यांनी म्हटलंय, त्यामुळेच अडवण्यात आलंय। तर महाविकास आघाडीच्या महिला नेत्या सध्या राज्यपालांच्या भेटीला तर महाविकास आघाडीच्या या महिला नेत्या आहेत। महिला सुरक्षेसंदर्भात त्यांना राज्यपालांची भेट घ्यायची होती। राज्यपालांच्या भेटीची त्यांनी वेळही मागितली होती। मात्र केवळ रोहिणी खडसेंनाच याआधी राजभवनात प्रवेश देण्यात आलेला आहे आणि इतर ज्या महाविकास आघाडीच्या नेत्या आहेत तशा किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांना या ठिकाणी अडवण्यात आलं होतं आणि फक्त रोहिणी खडसे यांनाच राजभवनात प्रवेश देण्यात आला होता। दरम्यान महाविकास आघाडी म्हणून आम्ही वेळ मागितली होती असं सुषमा अंधारे यांनी माध्यमांना सांगितलंय। तर दुपारी 12 वाजेची आम्ही राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। महाविकास आघाडीच्या महिला नेत्या राज्यपालांच्या भेटीला पोहोचल्या, मात्र केवळ रोहिणी खडसे यांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात आला। बाकीच्या महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांना गेटवरच अडवण्यात आलं होतं। आणि दुसरीकडे राज्य महिला आयोगाची महत्त्वाची बैठक सुरू आहे। नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक सुरू आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर देखील या बैठकीला उपस्थित आहे आणि त्या संदर्भात आणि त्यासोबतच इतर देखील महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। राज्य महिला आयोगाची ही महत्त्वाची बैठक।
दरम्यान सध्या राज्यात महिलांसोबत घडत असलेल्या घटनांबद्दल ही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। राज्य महिला आयोगाबाबत ही महत्त्वाची बैठक नीलम गोऱ्हे ह्या देखील या बैठकीला उपस्थित आहे आणि नीलम गोऱ्हे राज्य महिला आयोगाकडून सर्व प्रकरणांची माहिती घेत आहेत। त्यांच्या कारभारावरतीच आज प्रश्नचिन्ह संपूर्ण निर्माण होताना पाहिलं। पुरावेच घेऊन आले ते, मला महामहिम राज्यपालांना ते दाखवायचं होतं की अजूनही बाई महिला आयोग आपल्या पक्षाच्या कार्यालयातून चालवत आहे आणि बरोबर नाहीये। संविधानापेक्षा बाई मोठी झाली का? संविधानापेक्षा मोठी पक्ष झाला का? संविधानाने तुम्हाला पद दिलेलं आहे तर त्यामुळे तुम्ही हे केलेच पाहिजे। आणि आज आम्ही टेररिस्ट आहोत का? एवढे घाबरले का महामहिम? आणि किती 4-5 महिला फक्त एकच आली पाहिजे, फक्त 2च आले पाहिजे, फक्त 3च आले पाहिजे, म्हणजे कठीण पाहिले मी महामहिम असे पाहिले। परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षांवरती सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात, त्यांच्या सिक्युरिटीज वरती पण प्रश्नचिन्ह निर्माण होतात। त्यांना विरोधकांनी ज्यावेळेस प्रश्न विचारले वैष्णवी हगवण्यांच्या घराच्या बाहेर त्यावेळेस देखील चिल्लर म्हणून त्या कार्यकर्त्यांचा उल्लेख त्यांनी केला पत्रकार परिषदेमध्ये। महिला आयोगाच्या हा माज आहे। रुपाली चाकणकरांना कुठनं माज आलाय माहिती नाही, पण हा माज आलेला आहे। तुम्ही किती अजून वैष्णवींचे बळी घेणार? म्हणजे मयुरी बिचारी वाचली, तुम्ही 6 महिने मयुरीच्या केसला स्टडी पण नाही केलं आणि अशा करीबन तुम्हाला सांगताय 33 का 34 केसेसचे माझ्याकडे डिटेल आहेत की महिला आयोगाकडे कॉन्टॅक्ट केलाय आणि तुम्ही आपापसात मिटून घ्या, तुम्ही पोलिसांना सांगा। अगं मग बाई त्या खुर्चीवर बसून तू करते काय? म्हणजे नुसतं गाडीमध्ये पेट्रोल भरायचं, पोलीस बंदोबस्त घ्यायचं आणि फिरायचं, एवढंच काम आहे का महिला आयोगाचं? मग या एवढ्या ज्या महिला आहेत, लाखो महिला आहेत ज्यांना तुझी गरज आहे, त्यावेळेस तू आता काल ती बाई दिवसभर मीटिंग मध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या। मग तटकरे साहेबांनी असं काय बघून तिला पद दिलंय मला विचारायला लागेल तटकरे साहेबांना। एवढी कृपा एकाच महिलेवर का? डबल पद, पुन्हा पक्षाचं अध्यक्ष पद, असं कोणतं काम केलं रुपाली चाकणकरांनी की तटकऱ्यांना दुसऱ्या लेडीज दिसतच नाहीयेत? मी अजितदादांना विचारेन तटकऱ्यांना सांभाळा आणि एखादी चांगली महिला द्या ज्या लाखो आणि हजारो महिलांच्या मदतीसाठी त्या खुर्चीवर। जो काही रिपोर्ट समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये काही विशेष काही कारणं आहेत का किंवा काय त्याच्यावर आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी आम्ही उचलणार आहोत। नाही, लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचं आहे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आयोगामध्ये बदल जे आहेत ते होणं गरजेचं आहे। नाही, साधारणपणे खरं तर मी सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली बैठक ही आयोजित केलेली होती, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी आणि बऱ्याचशा ठिकाणी पूर परिस्थिती होती आणि बऱ्याचशा ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट दिलेलं होतं। त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणचे स्थानिक अधिकारी आणि आम्ही गव्हर्नरला भेटणं आमचा अधिकार आहे। परंतु विद्याताई खरं तर आल्यावर बोलते आपण पाहिलं की विद्या चव्हाण ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आत्ताच्या घडीच्या या 2 महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतो। एकीकडे मवियाच्या महिला नेत्या राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचल्या, त्यात फक्त रोहिणी खडसे यांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात आला, इतर नेत्या या प्रवेशाच्या गेटवरच त्या ठिकाणी उभ्या आहेत। दुसरीकडे राज्य महिला आयोगाबाबत एक महत्त्वाची बैठक नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत सुरू आहे।